हाय, दिस इज संजय देशपांडे. आणि सर्वप्रथम मी संजीवनी डेव्हलपर्स आणि महाजन देशपांडे विच इज अ आर्म ऑफ संजीवनी डेव्हलपर्स. आय वॉन्ट से रिडेव्हलपमेंट साठी वेगळा आर्म असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण मी हे जे काही शेअरिंग आहे हे जरी रुपाली हाईट्स जी देशपांडे महाजन महाजन देशपांडे काही म्हणा या बॅनर खाली या आर्म खाली डहाणूकर कॉलनी कोथरूड इथे रिडेव्हलपमेंट साठी जी काही प्रोजेक्ट आपण सुरू करतोय त्या निमित्ताने हे शेअरिंग आहे, म्हणून ही इंट्रोडक्शन. पण त्याही पेक्षा जास्ती हे जे शेअरिंग आहे हे जरी रुपाली हाईट्सच्या निमित्ताने असलं, रुपाली हाईट्सच्या रिडेव्हलपमेंटच्या निमित्ताने असलं तरी महत्वाचा पार्ट हे शेअरिंग मी एक सिव्हिल इंजिनियर म्हणून या पुण्यात एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आलो तेव्हापासूनचा माझा कोथरूडमध्ये असलेला जो काय संबंध आहे तो म्हणून, आणि आज वयाच्या 55व्या वर्षी कोथरूड भागातला एक नागरिक म्हणून, आणि ॲट लार्ज पुण्याच्या संस्कृतीचा, पुण्याच्या कल्चरचा, पुण्याच्या निसर्गाचा एक पार्ट म्हणून जो काही जर्नी मी बघितलेला आहे त्या दृष्टीने माझं शेअरिंग म्हणून हा इंटरव्ह्यू एपिसोड वॉट एव्हर यू कॅन कॉल इट शेअरिंग विल बी आय ऑलवेज लाईक दॅट. त्या निमित्ताने हा प्रपंच. सर्वप्रथम रुपाली हाईट्सच्या रहिवाशांचं मनापासून धन्यवाद की त्यांच्यामुळे आज हा योग आला. एक नाव कमिंग बॅक टू सब्जेक्ट, तर रिडेव्हलपमेंट विषयी थोडं विस्ताराने मी आधीही बोललेलो आहे. माझे बरेचसे मतं रिडेव्हलपमेंटच्या अति परखड आहेत. जरी बॉर्न नागपूरकर असलो तरी पुण्यातल्या 35 वर्षाच्या वास्तव्यामुळे पुणेकरांचा सार्कॅझम बोलण्यात येतो आणि रिडेव्हलपमेंट सारखा जिव्हाळ्याचा विषय असेल तेव्हा तो जास्त येतो. त्याविषयी नंतर. थोडक्यात पहिले डहाणूकर कॉलनी विषयी बोलताना किंवा एकूणच रिअल इस्टेटच्या डहाणूकर कॉलनीचा पुण्याचा संबंधाविषयी बोलताना काही गोष्टी लक्षात आल्या, आठवल्या, त्या बोलाविषया वाटल्या, म्हणून पहिले त्यांनी सुरुवात करतो. मी जेव्हा MITतनं 1991 मध्ये पासआउट झालो तेव्हा बऱ्यापैकी डहाणूकर कॉलनीमध्ये माझे मित्र राहायला होते, जे टेल्को, बजाज, एस्केप सारख्या ठिकाणी काम करायचे. आणि त्यानिमित्ताने डहाणूकर कॉलनी त्याही वेळेस आज जे ठीक आहे, प्रभात रोड आणि मी कम्पेअर करत नाहीये, पण कोथरूड म्हटल्यावर मनात पहिले काय येतं, तर कोथरूड म्हटल्यावर पुण्यात पहिले डहाणूकर कॉलनी द्यायची. रादर माझ्यासारख्या नागपूर वरनं, अमरावतीवरनं आलेल्या लोकांना कोथरूड पेक्षा वेगळं काही आहे तर ते डहाणूकर कॉलनी म्हणजेच कोथरूड असं वाटायचं. तसं जर बघायला गेलं तर कोथरूड हा फार मोठी संकल्पना आहे. म्हणजे आता हार्डकोर पुणेकरांना सांगायची गरज नाही की पौड फाट्यापासून आपण सुरू केलं तर 2 आर्म्स जातात. पौड रोड जातो आणि कर्वे रोड जातो, आणि दोन्ही बाजूला जे पार एका साईडला चांदणी चौकापर्यंत आणि दुसऱ्या साईडला वारजापर्यंत पसरलाय ते सगळं कोथरूड, त्याच्यामधला सगळा परिसर कोथरूड. 90s मध्ये सांगायची गंमत म्हणजे 1995 मध्ये पुण्याचा जर स्प्रेड बघितला तर अख्ख्या पुण्याला एक ट्रॅफिकचा इन्स्पेक्टर होता. नाव यू कॅन इमॅजिन द डिफरन्स इन लास्ट 35 इयर्स हार्डली, की आज पुण्याला ट्रॅफिकला एक ऍडिशनल कमिशनर आहे, DCP आहे, त्याच्या हाताखाली 4-6 ACP आहे, त्याच्या हाताखाली जवळपास 20 ते 25 ट्रॅफिकला PI असतील आणि इन्स्पेक्टर असतील, आणि जवळपास 1000-1200चा कॉन्स्टेबलचा स्टाफ आहे. मी मुद्दामून ही तुलना का केली की तुम्हाला तो स्प्रेड कळावा त्यावेळेसचा पुण्याचा. आणि त्याही वेळेस 90-95 साली जी खरी पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंटची सुरुवात झाली त्यात डहाणूकर कॉलनीचा फार मोठा हातभार आहे. हे मी माझ्या बडिंग इयर्समध्ये ॲज अ सिव्हिल इंजिनियर बघितलेलं आहे. याचं कारण प्रत्येक नामवंत बिल्डरला पुण्यातल्या असं वाटायचं की आपलं प्रोजेक्ट डहाणूकर कॉलनीमध्ये असावं. अशी ती डहाणूकर कॉलनीची त्याला म्हणतो आपण फेम होती तिथे. त्याचं कारण काय होतं, तर सिंपल कारण होतं की पुणे म्हणजे काय. तर आता तुम्हाला आज सुद्धा पुण्याची जी क्रेज आहे लोकांना, तर पुणे म्हणजे काय, तर पुणे म्हणजे शांतता, पुणे म्हणजे निसर्ग, पुणे म्हणजे कल्चर, संस्कृती, पुणे म्हणजे सुसंस्कृतपणा, ह्या सगळ्या. पुणे म्हणजे भरपूर पाणी, जे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या लोकांना वाटतं जास्त. पुणे म्हणजे भरपूर पाणी. पुणे म्हणजे एक प्रकारचा कौटुंबिक, ज्याला आपण म्हणतो फील रस्त्यावर फिरताना. पुणे म्हणजे रात्री 12 वाजता सुद्धा
घरातल्या मुली किंवा बायका एकट्या घरी परत येऊ शकतात कुठली टेन्शन न घेता. हे मोबाईल नसतानाच पूर्ण होतं, लक्षात घ्या. आणि आपण बोलतो आज मोबाईलमुळे तुम्हाला प्रत्येकाचं जीपीएस लोकेशन मिळू शकतं, सगळ्या गोष्टी आहेत, तरी क्राईम वाढत चाललाय. पण ह्या गोष्टी सगळ्या जेव्हा काही नव्हत्या, पेजर पण नव्हता, तेव्हाच्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेस सुद्धा जेव्हा लोकांना वाटायचं की राणूकर कॉलनीमध्ये आपलं घर पाहिजे, तर काय व्हॉट वॉज द रिझन? तर सिम्पल रिझन वॉज ऑल दीज, या ज्या गोष्टी सांगितल्या. आणि कल्चर किंवा संस्कृती व्हेरी फ्रँकली या गोष्टी शब्दात नाही सांगतायत, या गोष्टी बोलून नाही कळत, त्या राहून कळतात. म्हणजे मी सांगतो, मी पण त्यावेळेस पुण्यामधनं बाहेरनच आलो होतो आणि कधीही मला परक वाटलं नाही या सगळ्या भागामध्ये. आणि त्यामुळे मोठं झाल्यावरही मी जेव्हा सेटल झालो कुठेही होऊ शकलो असतो, पण कोथरूड निवडलं. सो दॅट इज व्हॉट डहाणूकर कॉलनी इज वॉज देन. आणि त्याही पेक्षा महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या सगळ्यात महत्वाचा बॅकबोन आहे रिअल इस्टेटचा, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर ऑल्सो, ते सुद्धा म्हणजे पुण्याची जी खरी रिअल इस्टेटची सुरुवात त्यावेळेस झाली ती टेल्को, बजाज, एसके ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे झाली. त्यावेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग माहित पण नव्हतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पहिली ब्रँच निघाली, त्याचा पहिला माणूस पासआउट होऊन 93-94 उजाडलं होतं. मी गोष्ट करतोय त्याची आधीची. सो तेव्हा सुद्धा जेव्हा टेल्को बजाजच्या बसेस यायच्या शिफ्टच्या, तेव्हा त्या डहाणूकर कॉलनीत सगळ्यात पहिले पोचायच्या आणि त्यानंतर गावात जायच्या, ज्या बायपासनी यायच्या किंवा ज्या आउन साईडने यायच्या. सो ते एक 15-20 मिनिटं जास्ती मिळायचे लोकांना. ट्रॅफिकचा इश्यू तेव्हापासून थोडा थोडा वाढायला सुरू झालाच होता. पण या सगळ्या बॅकग्राऊंडवर फिजिकल कम्युटिंग जे ईज होती, म्हणजे त्यावेळेस डहाणूकर कॉलनीपासून डेक्कनला माणूस 8 ते 9 मिनिटात द्यायचा, बजाज मिटिनी वगैरे वगैरे, एवढा ते कम्फर्ट झोन होता. सो या सगळ्या गोष्टी, रात्री ऑटो रिक्षा मिळणं पुण्यातल्या, मला आजही आठवतात, त्यामुळे आय एम नॉट दॅट सिनियर, बट पीएमटीच्या ज्या बसेसची फ्रिक्वेन्सी होती वारजे माळवडीला जाणाऱ्या, त्या सगळ्या बसेसच्या डेक्कन किंवा मनपा टू कम्युटिंगचे साधनं होते. रिक्षावाले डहाणूकर कॉलनीला रात्री किती वाजता यायला नाही म्हणायचे नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून डहाणूकर कॉलनी. आणि दुसरी गोष्ट, स्लम नव्हत्या, इलिगल डेव्हलपमेंट नव्हती, भरपूर हिरवळ होती, झाडं टिकून होते, एफएसआयची खैरात नव्हती, त्यामुळे झाडांना जागा शिल्लक होती. आणि ऑब्व्हियसली शेवटी रिअल इस्टेटला लागतं काय? रिअल इस्टेटला या सगळ्या गोष्टी लागतात. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी, वॉटर, रोड, पाणी, ड्रेनेज म्हणतो. ड्रेनेज नेटवर्क सगळ्यात पहिले डहाणूकर कॉलनीमध्ये कम्प्लीट झालं होतं. तोपर्यंत पुण्यातल्या चांगल्या चांगल्या सोसायट्यांना, मी आयडियल कॉलनी, मयूर कॉलनीतली गोष्ट सांगतोय, ज्या नंतर डेव्हलप झाल्या, तिथे सुद्धा सेप्टिक टँक होते. सो पण डहाणूकर कॉलनीत मात्र ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट, ड्रेनेजच्या लाईन डेव्हलप झाल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टींमुळे 90s टू 95, 97 टू 2000 पर्यंत जी डहाणूकर कॉलनीची ग्रोथ झाली कोथरूडच्या, ती आशियातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग रिजन होती तेव्हा. ह्याचं पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे आता 30-35 वर्ष मागे, म्हणजे दुसऱ्या जनरेशनमध्ये गेल्यासारखं वाटेल, दुसऱ्या टाइम मशीन मध्ये गेल्यासारखं वाटेल. पण ज्यांना माहिती आहे त्यांना कदाचित त्यांनी गुगल करून बघा, त्यांना त्या बातम्यांच्या हेडलाईन्स होत्या की एशियातला फास्टेस्ट ग्रोईंग रिजन हा डहाणूकर कॉलनी म्हणून कोथरूड मधला डिक्लेअर झालाय. सो दिस वॉज डहाणूकर कॉलनी. आणि हे मला आज का सांगावं असं वाटलं, बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स दॅट डहाणूकर कॉलनी. गंमत अशी आहे की इतक्या फास्ट 2000 नंतर जग बदललं की 25 वर्ष बोलता बोलता गेले. 25 वर्ष इज नॉट अ स्मॉल थिंग, आय अग्री, बट कम्पॅरेटिंग टू रिअल इस्टेट 25 वर्ष इज हार्डली एनिथिंग. कारण जेव्हा आज एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी घर डिझाईन करतो किंवा आम्ही बांधतो, तेव्हा एका घराचं लाईफ हे कमीत कमी 70 ते 75 वर्ष असतं आरसीसीच्या, ज्यातला म्हणजे 1/2 पार्ट सुद्धा अजून डहाणूकर कॉलनीने कम्प्लीट केलेलं नाही तसं म्हटलं तर. मग सडनली व्हॉट हॅपन की रिडेव्हलपमेंटला आल्या वगैरे. तर याचं कारण असं होतं की त्यावेळेसच्या लाईफस्टाईलच्या दृष्टीने ज्या बिल्डिंगा प्लॅन केल्या होत्या, त्या कदाचित आत्ताच्या लाईफस्टाईलला पुरेशा पडत नाही, हे एक कारण आहे. याच्यामुळे रिडेव्हलपमेंटची सुरुवात झाली खरं म्हणजे. अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली, आय एम नॉट अ जज, बट अनफॉर्च्युनेटली माझ्या दृष्टीने ॲज अ प्लॅनर, ॲज अ इंजिनियर मी सांगेन की ज्या बेसिक पर्पजसाठी रिअल इस्टेटनी रिडेव्हलपमेंटची सुरुवात केली, की त्यावेळेस 2 बेडरूमच्या फ्लॅटलाही कॉमन बाथ WC असायचे. बऱ्याचशा बिल्डिंगला पार्किंगची अरेंजमेंटच नव्हती, कारण कार वॉज नॉट अ फॅक्टर ऑफ कन्सिडरेशन. 2 व्हीलर होत्या, सो अर्ध पार्किंग असायचं किंवा पार्किंगच नसायचं. 2 व्हीलर कुठेही साईड मार्जिनमध्ये पार्क व्हायच्या. झाडांना त्यामुळे भरपूर जागा असायची किंवा गाड्यांना टर्न मारायचा इश्यूच नसायचा. बिल्डिंग भोवती मोकळ्या जागा सोडल्या असायच्या. FSI 0.9 होता, त्यामुळे इंच लढवू सारखी परिस्थिती नव्हती. या सगळ्या गोष्टींमुळे माणसं
बायोडायव्हर्सिटी, नेचर, बिल्डिंग, म्हणजे कॉन्क्रीट आणि नेचर एकत्र राहू शकलं. ऍक्च्युली कॉन्क्रीट इज अ अलाइन मटेरियल फॉर एनी नेचर, पण रुल्समुळे दोन्ही एकत्र टिकू शकले. आणि ही डहाणूकर कॉलनीची शान होती इन्फ्रास्ट्रक्चर सकट. पण जसं जसं आपल्या गरजा बदलत गेल्या, काळाप्रमाणे रूल पण बदलले, बायलॉज बदलले, डेव्हलपमेंटच्या कन्सेप्ट बदलल्या, ऑब्व्हियसली पार्किंगच्या गरजा वाढल्या, लिफ्ट नव्हत्या सगळ्या बिल्डिंग तेव्हा. यू वॉन्ट बिलीव्ह 97-98 पर्यंत पुण्यामध्ये बिल्डिंगची हाईट 5 मजली होती फक्त, आणि 4 मजल्यांच्या वरती लिफ्ट कंपल्सरी होती. म्हणजे एका मजल्याकरता लिफ्ट द्यावी लागायची. त्याच्यामुळे लोक 5 मजली बिल्डिंगच बांधायची, 4 मजलीच बिल्डिंग बांधायची. ऑब्व्हियसली 4 मजली बिल्डिंग बांधताना लिफ्टची गरज नसल्यामुळे लिफ्ट द्यायची नाही. आज अशी गोष्ट नाही की पहिल्या मजल्यावरच्या माणसाला सुद्धा लिफ्टची गरज भासते. जे जनरेशननी त्यावेळेस फ्लॅट बुक केले होते 40-45ला, ती जनरेशन आता 70-80ला येऊन पोहोचलेली आहे. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे रिडेव्हलपमेंटची गरज भासायला लागली, कारण नवीन रूल्स मध्ये तुम्हाला थोडा FSI वाढवून मिळत होता, त्या बरोबरीने लिफ्ट मिळणार होत्या, अटॅच टॉयलेट मिळत होते, अल्युमिनियम स्लायडिंग आल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा स्पेसिफिकेशन्स ओल्ड फॅशन झाले होते. आपल्या इथे सोसायटी मेंटेनन्स हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यामुळे ज्या बिल्डिंगला बाहेरनं पेंट करायला पाहिजे, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक लाईन तुम्ही मेंटेन करायला पाहिजे, त्या झाल्या नव्हत्या. सो या सगळ्यांचा विचार करून रिडेव्हलपमेंटचा विचार आला, आणि रिडेव्हलपमेंटच्या रूपाने 2010 मध्ये खऱ्या अर्थाने रिडेव्हलपमेंट सुरू झाली, ज्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटसाठी वाढीव FSI मिळायला लागला. TDR नावाचा कन्सेप्ट आला, ज्याच्यामध्ये दुसऱ्या प्लॉटवरचा FSI तुम्ही जेव्हा ऑफिस करता. या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आता, त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट नाही. पण त्यात सांगायचं तात्पर्य काय की हे सगळं ठीक होतं, अग्रीड. पण 2020 मध्ये अशा रीतीने 2010 मध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट चालू झाली, तरी सुद्धा पूर्ण गती पकडली नव्हती. आज 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 ज्याला आय विल ब्लंटली पुट इट, कॉन्क्रीट जंगल करत चाललोय आपण, त्या कॉन्क्रीट जंगलाची वेळ आली नव्हती. डहाणूकर कॉलनीची शान तरी सुद्धा 2018-19 पर्यंत टिकूनच होती, अजूनही आहे कम्पेरेटिव्ह टू अदर मध्ये. पण सडनली 2019-20 नंतर UDPCR म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स म्हणून प्रकार आला, ज्याच्यामध्ये FSI, पेड FSI, प्रीमियम, TDR या सगळ्यांच्या रूपाने, सिंपल शब्दात सांगायचं तर, पहिल्या रिडेव्हलपमेंटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 2010 ते 2020 मधल्या टप्प्यामध्ये जर 10,000 फुटाच्या प्लॉटवर साधारणतः 20 फ्लॅट बांधता येत होते, तर सडनली वेगवेगळ्या रूल्सच्या रूपाने 2020 नंतर आज अशी सिच्युएशन आहे की 10,000 फुटाच्या प्लॉटवर तुम्ही एक्झिस्टिंग 10 फ्लॅट असतील, 2010 ते 20 मध्ये जर तुम्ही आधीच्या रिडेव्हलपमेंटच्या रूलप्रमाणे 20 फ्लॅट किंवा 21 फ्लॅट बांधू शकत असाल, तर आता काही फ्लॅटवर 40 फ्लॅट सुद्धा तुम्ही बांधू शकता. सो नथिंग रॉंग अगेन. कोणी किती बांधावं यासाठी हे लेक्चर नाही आहे किंवा यासाठी हे शेअरिंग नाही आहे. प्रत्येक जण, आय एम नॉट अ जज, आय एम जस्ट कीपिंग फॅक्ट्स इन फ्रंट ऑफ यू, व्हॉट हॅपन टू डहाणूकर कॉलनी अँड द जर्नी ऑफ डहाणूकर कॉलनी. सो आज अशी पोझिशन आहे की प्लॉट 10,000 फुटाचा होता डहाणूकर कॉलनी मधला, ज्याच्यावर 10 फ्लॅट होते. आता मधल्या पट्ट्यामध्ये काही लोकांनी रिडेव्हलपमेंटला करून, ज्यांना आता वेळ म्हणतात लोक, 20 फ्लॅटची रिडेव्हलपमेंट करून टाकली. काही लोकांनी त्यावेळेस केली नाही. आता त्यांना वाटतं आपण शहाणे आहे. आता शहाणे आहे का वेळ आहे काल ठरवेल. अगेन आय एम नॉट अ जज. पण आता जी रिडेव्हलपमेंट होते आहे, ती रिडेव्हलपमेंट ही कम्फर्ट लेवल वाढवायच्या ऐवजी ग्रीड लेवल वाढवायसाठी होते आहे. आणि हिअर इज द बेसिक क्रक्स. आय थिंक आज जर डहाणूकर कॉलनी मधल्या बिल्डिंगना, झाडांना, एक्झिस्टिंग लोकांना म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एक्झिस्टिंग वास्तूंना विचारलं, भिंती बोलल्या डहाणूकर कॉलनी मधल्या, तर दे विल आस्क की कोई लौटा दो मेरे बीते हुए, इज व्हॉट माय परसेप्शन अबाउट इट. त्याचं कारण असं आहे की तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे 10,000 फुटाचा प्लॉट तेवढाच होता, तुमचं ताट तेवढंच भरलेलं होतं, तुमचं तब्येत पण तेवढीच होती, पण केवळ फ्री थाळी मिळते म्हणून आपण पोट तडस लागेपर्यंत किंवा पोट फुटेपर्यंत जेवत नाही, याला संस्कृती म्हणतात. आपण ती संस्कृती विसरत चाललोय. आणि अनफॉर्च्युनेटली रिडेव्हलपमेंटचा जो आत्ताचा कन्सेप्ट आहे, तो जास्त कम्फर्ट मिळणारी चांगली घरं, राईट घरं, चांगली घरं नाही, राईट घरं, चांगली परत चांगली वाईट प्रत्येकाची एफिशियन्सी आहे, राईट घरं बनवण्यापेक्षा इट इज शिफ्टिंग टू हाव सुटल्यामुळे FSI ओरबाडल्यासारखी जी घरं बांधल्या जातात आहे. आय थिंक दिस डहाणूकर कॉलनी डोंट डिझर्व दॅट.
इज व्हॉट माय पर्सनल फिलिंग इज. अगेन आय एम नॉट अ जज. आणि या निमित्ताने जेव्हा आम्ही डहाणूकर कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रपोजल दिला तेव्हा रोहन त्यांचे दे विल बी हॅव्हिंग देअर ओन चेअरिंग. मी त्यांना एकच सांगितलं की कोणी कसे घरं बांधाव्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुठल्या बिल्डरला हो म्हणावं हा त्या रहिवाशांचा प्रश्न आहे. आपण आपल्याला जे काय कल्चर नेचर याच्याविषयीची जाणीव आहे त्याप्रमाणे बिल्डिंग प्लॅन करायची, त्याप्रमाणे प्रपोजल द्यायचं आणि त्यातनं पटलं त्या लोकांना आणि त्यांनी आपल्याला मंजुरी दिली तरच ते प्रोजेक्ट करायचं. नाहीतर नम्रपणे थँक्यू म्हणायचं आणि निघून यायचं. याचं सिम्पल लॉजिक आहे. याचा अर्थ त्या सगळ्या बिल्डिंग ज्या बांधल्या जातात त्या डहाणूकर कॉलनीमधल्या त्या चुकीच्या आहेत का वाईट आहेत का, अगेन आय एम नॉट अ जज. हा तिथे रहिवाशा लोकांनी घ्यायचा प्रश्न आहे आणि तो बांधणाऱ्या बिल्डरनी करायचा प्रश्न आहे आणि ते सँक्शन करणाऱ्या कॉर्पोरेशननी करायचा प्रश्न आहे. हू आय एम टू कॉमेंट ऑन दॅट. आपण काय करू शकतो. मला नेहमी विचारलं जातं की पर्यावरणासाठी काय करायला पाहिजे. मी त्यांना प्रश्न विचारतो कोणी करायला पाहिजे. याच्यात त्याचं उत्तर जडलेलं आहे. पर्यावरणासाठी, संस्कृतीसाठी, कल्चरसाठी, ज्याला पुण्याचा आपण बॅकबोन मानतो. जसं मी म्हटलं की डहाणूकर कॉलनी आज जे ग्लॅमर फेम प्राप्त झालं ते तिथल्या कल्चर आणि नेचरमुळे प्राप्त झालं. आज आपण तेच डेव्हिएट करून जर आपण तिथे घरं बांधायला सुरुवात केली तर एक दिवशी चांगल्या चांगल्या सिटीज खलास झाल्यात शहराच्या नकाशावरनं, जगाच्या नकाशावरनं. इथे आपण एका उपनगराची गोष्ट करतोय. सो तिथे आधुनिक चाळ होईल किंवा आधुनिक झोपडपट्टी होईल कॉन्क्रीटची, याच्यापेक्षा काय वेगळं होणार नाही. आणि आपण त्याचा पार्ट नाही बनायला पाहिजे. हा विचार जर प्रत्येकाने केला, आय थिंक मी दुसऱ्यांनी करावा आज याचा परत मी म्हटलं तर त्याचा प्रश्न आहे. मी माझ्यापासून करू शकतो. मी प्लॅन करताना त्या पद्धतीने करीन आणि त्या परीने त्याला जस्टिफाय करणारं इमारत बांधायची आणि ती घरं त्या लोकांना द्यायची. हा प्रयत्न आय थिंक या डहाणूकर कॉलनीतल्या जर एक्झिस्टिंग झाडांना आणि एक्झिस्टिंग बिल्डिंगना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे तर आम्हाला आमची ओळख न पुसणारी रिडेव्हलपमेंट हवी आहे, इज व्हॉट दे विल से. हे माझं पर्सनल मत आहे. इट माइट साऊंड मेलोड्रामॅटिक, इट माइट साऊंड पोएटिक, बट देन फाईन. दॅट्स हाऊ नेचर इज, दॅट्स हाऊ कल्चर इज. इट कांट बी डिफाईन इन सिव्हिल इंजिनिअरिंग लँग्वेज. सगळ्या तुम्ही प्लॅनिंग मध्ये कागदावरती स्ट्रक्चर बसवू शकता. तुम्हाला घर हे राहून आणि त्या लाईफस्टाईलनी बनवावं लागतं त्या स्ट्रक्चरला. सो व्हॉट आय एम स्पीकिंग इज अबाउट ॲटिट्यूड, ज्यातनं लाईफस्टाईल तयार होते. आणि आय थिंक ती लाईफस्टाईल डहाणूकर कॉलनीला द्यायला त्या टाईपची इमारत देणं आवश्यक आहे पहिले. त्यानंतर ती लाईफस्टाईल डेव्हलप होऊ शकते आणि त्यासाठी तो कन्सेप्ट प्लॅनिंगचा ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे, जो रुपाली हाईट्सच्या लोकांनी केला. आय थिंक दे आर द रिअल residents of Dhanugar colony. They understood what Dhanugar colony is and they understood what should be done to protect this Dhanugar colony. And our team is just partner to that. What they decided. आता याच्यामध्ये प्रोजेक्ट विषयी काय सांगायचं आहे किंवा नाही हे याच्यात म्हणजे मी म्हटलं असं की प्रत्येकच आईला तिचं मूल चांगलं वाटतं तसं प्रत्येकच बिल्डरला त्याचा प्रोजेक्ट छानच वाटतं. ही गोष्ट परत राहणाऱ्या माणसांनी ठरवायची आहे. आत्ताशी एक बिल्डिंगला प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग मध्ये मी एवढंच सांगू शकेन की जागेवर जे काय 15, 20, 30 मोठे झाडं होते. मी जेव्हा पहिल्यांदा रुपाली हाईट्स मध्ये गेलो तेव्हा त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की यातलं एकही झाड कापायची गरज पडू देणार नाही मी. अशा पद्धतीचं मी प्लॅनिंग करीन. दुर्दैवच झालं आणि एखादं झाड बिल्डिंगच्या मध्येच आलं तर त्याला आपण काही करू शकत नाही. ऍट द सेम टाइम नुसतं झाड कापू न देणं हा कन्सेप्ट नाही आहे. ते झाड जगवायला ज्या टाईपचं प्लॅनिंग लागतं नाही तर काही मोठे झाडं एका साईडला तुम्ही बिल्डिंगच्या बाउंड्री असता पण आतल्या बाजूनी बेसमेंट करून तुम्ही त्या झाडाचे अर्धे मुळं एक्सपोज करून टाकता. आज ना उद्या झाड मरणारच आहे. हे मी इंजिनियर एन्व्हायरमेंट इंजिनियर म्हणून सांगू शकतो. आणि नाही काय तर त्याची प्रजनन क्षमता पण कमी होणार, त्याची ग्रोथ थांबणार आहे. सो प्लॅनिंग मध्ये इतक्या लहान गोष्टींचा विचार करून प्लॅनिंग करावं लागणार आहे. बेसमेंट अगेन जिथे शक्य आहे तिथे बेसमेंट घ्यायचं नाही. याचं कारण त्याच्यामुळे ग्राउंड वॉटरची ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते, त्याच्यामुळे जमिनीतले झरे संपतात, त्याच्यामुळे आजूबाजूच्या झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. एंटायर लाईफस्टाईल यू आर किलिंग. अगेन याचा अर्थ बेसमेंट बंद करायला पाहिजे का? आय एम नॉट जज. त्याला उपाय शोधणं आवश्यक आहे. ऍट लार्ज जे व्हायचं ते होईल, जे करायचं ते केलं जाईल.
पण आपल्या परीने आपण प्रोजेक्ट करताना कमीत कमी एन्व्हायरमेंटचं डॅमेज होईल, तिथल्या नेचरचं डॅमेज होईल अशा टाईपचं घर जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही म्हणू शकता की यू हॅव गिव्हन बॅक टू दॅट रिजन ऑर दॅट पर्टिक्युलर लोकॅलिटी व्हॉट इट वॉज अर्लियर. हे झालं नेचर विषयी. त्याच्या बरोबरीने कल्चर विषयी सुद्धा बरेचदा आपल्या इथे आपण ऍडव्हर्टाईज असतो की पूर्णपणे प्रायव्हसी जपणारी घरं. अरे पुण्याचं कल्चर हे प्रायव्हसी नव्हतंच कधी. म्हणजे आज ठीक आहे तुम्ही वाड्यात जाऊन राहू शकत नाही की कोणाच्या घरात काय शिजलंय प्रत्येकाला कळतं, दॅट्स फाईन. आजच्या जनरेशनला ते कदाचित पटणार पण नाही. पण देअर हॅज टू बी सम टुगेदरनेस. व्हॉट इज सोसायटी? अदरवाईज देर इज अ बिल्डिंग. व्हॉट इज अ बिल्डिंग? सी, मला नेहमी विचारला तर बिल्डिंग आणि सोसायटीमध्ये फरक काय आहे. मी एकच सांगतो की प्रत्येक सोसायटी बिल्डिंग असते पण प्रत्येक बिल्डिंग ही सोसायटी नसते. इट्स लाईक रेक्टँगल अँड स्क्वेअर. की एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल बट एव्हरी रेक्टँगल इज नॉट अ स्क्वेअर. सो सोसायटी त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माणसांनी बनते, त्यांच्या कल्चरनी बनते. ते एकत्र येऊन मग छोटं टेम्पल द्या, किती प्रत्येकाच्या घरात तुम्ही करोडो रुपयाच्या स्पेसिफिकेशन देऊन अॅम्युनिटी देऊ शकता, त्याला काही डोकं लागत नाही. ते मी नाही कोणीही करू शकतं. त्या लोकांना एकत्र यायला जागा क्रिएट करणं, त्यांना स्वतःची प्रायव्हसी जपत दुसऱ्याशी डायलॉग देता येणारं प्लॅनिंग करणं, या टाईपचं प्लॅनिंग तुम्ही केलं. एखादं तिथे कल्चर ऑलरेडी आहे. ऑलरेडी डहाणूकर कॉलनीमध्ये कल्चर आहे. ते कल्चर तुम्हाला नरिश करणारं एन्व्हायरमेंट तुम्ही त्यांना देणं केवळ. आणि हे सगळं कधी शक्य आहे? हे सगळं इफ यू कल्टिवेट अ कल्चर देन ओनली इट इज पॉसिबल. हाऊ यू कल्टिवेट अ कल्चर? यू कल्टिवेट फ्रॉम व्हेरियस थिंग, राईट फ्रॉम हॅव्हिंग अ डायलॉग. म्हणजे मी बिल्डर म्हणून म्हणजे काही वेळेस माझे भांडण पण झाले त्यातल्या सोसायटीच्या लोकांची इन प्रोसेस आतापर्यंतच, म्हणजे अजून तर बिल्डिंग सुरू व्हायची आहे. पण मी त्यांना एकच सांगितलं की संजय देशपांडेला तुम्ही फटकळ म्हणू शकता, जे पुणेकरांचा इनहेरंट गुण आहे, आणि त्यात माझा नागपुरी तडका ऍड करा. पण फसवलं किंवा अंधारात ठेवलं असल्या गोष्टी होणार नाही. जे काय करायचं आहे ते मिळून करायचं आहे. रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मध्ये ऍज अ इंजिनियर माझ्याशी काहीच फरक नाही. त्याचं कारण एकदा पहिली बिल्डिंग पडली की एव्हरीथिंग इज डेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंट ही लोकांनी स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी गोंडस नाव केलेलं आहे. जसं इको फ्रेंडली, देर इज नथिंग लाईक इको फ्रेंडली. आय ब्लंडली से, निसर्गाने तयार केलेली नॅचरल गोष्ट सोडली तर माणसानी निर्माण केलेली कुठलीही गोष्ट इको फ्रेंडली नाही आहे. ती आयदर कमी इको डॅमेजिंग असू शकते किंवा जास्त इको डॅमेजिंग होऊ शकते, एवढाच फरक आहे. सो आय ट्राय टू डॅमेज द नेचर ॲज मच लेस आय कॅन. दॅट इफ यू कॉल समबडी इको फ्रेंडली, फाईन, दॅट्स हिज चॉईस. आय ऍक्सेप्ट इट्स इको डॅमेजिंग, इट्स लेस इको डॅमेजिंग, आय ऑलवेज से. पण आपण काही झाडावर राहू शकत नाही किंवा आपण गुहेत जाऊन राहू शकत नाही. त्यामुळे घर बांधणं आवश्यक आहे. ते करताना कमीत कमी निसर्गाला हानी कशी पोहोचेल, कमीत कमी कल्चरला हानी कशी पोहोचेल, कल्चर कल्टिवेट कसं करता येईल, हे रुजवता कसं येईल, ते डायलॉग मध्ये रुजतं. संस्कृती किंवा कल्चर या सगळ्या गोष्टी काय आहेत? दिस इज डायलॉग बिटवीन ह्युमन बिंग्स. सो दॅट डायलॉग यू हॅव टू कीप ओपन ॲज अ डेव्हलपर right from the beginning. By all means, this sharing is part of that, to make them understand, make others understand what we look at, not just redevelopment but at development, what we look at place or a locality like डहाणूकर कॉलनी, जिला स्वतःचा औरा होता आणि आजही तो औरा, सी कुठल्याही प्लेसचा औरा हा तिथले लोक जपतात, बाहेरचा कोणी येऊन जपू नाही शकत. सो त्या लोकांनी तो औरा जपणं आवश्यक आहे. इट्स अ हाय टाइम. मी तर फक्त डहाणूकर कॉलनीने ऍज अ प्लॅनर, ऍज अ इंजिनियर मी अख्ख्या पुण्याविषयी पण बोलू शकतो, पण तो आता मुद्दा नाही आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की रुपाली हाईट्सच्या निमित्ताने डहाणूकर कॉलनीला गतवैभव मी शब्द वापरणार नाही, तिचं वैभव वाढवायची संधी आम्हाला मिळालेली आहे. आणि वी विल सी दॅट, वी विल गिव्ह अवर बेस्ट फॉर दॅट. दॅट्स व्हॉट आय कॅन अश्युअर फ्रॉम द टीम Mahajan Deshpande, and as a Sanjeevani, which is a parental firm, I will be definitely having active part of it. Thank you very much.